घे ग घे हे घे अजून एक डिंकाचा लाडू घे. अहो, बस. हा व्यवस्थित खा. काय अंगात रक्त वाढलं पाहिजे ना. मग चांगली तब्येत झाली पाहिजे. खा खा. किती गोड आहात हो काकू तुम्ही. किती काळजी घेता तुम्ही तुमच्या सुनेची. हा ग पण आमच्या सुनेला काही आहे का बघ तिला. सांगू नये पण आता सांगते. हिच्यासाठी मी वाटेल ते करते. गोड गोड पदार्थ ते मी करते. पण ही सगळे गोड पदार्थ गुपचूप लपून ठेवते. परवा लाडू केले लपून ठेवले. काय बोलता. मिठाई घरात आणली ना तरी लपून ठेवते. मला खायला देत नाही. शुगर आहे आई तुम्हाला. अगं बाई शुगर आहे का काकू तुम्हाला. जागीच आहेस का. मला वाटलं झोपली असेल. बघितली ढोंग बघितली नाटक. आई ढोंग करते मी. झोपलेच होते. तुमचं बोलणं ऐकून जाग आली. अगं बाई कुजबूज करत होतो आम्ही. जागीच होती. असं दे असं. शुगर आहे ना तुम्हाला म्हणून काळजी वाटते तुमची. नंतर आम्हाला धावपळ करावी लागते. आता हा डबा अख्खा डबा भरून लाडू आणले असतील पण ए बघा अर्धेच आहेत. रस्त्यात अर्धे फस्त केले असणार तुम्ही. भाई बघितलं कसं बोलली. कसं बोलली. आता रस्त्यात येते तर मी लाडू खाल्ले. हिच्यासाठी करून आणले ना. नाही. हे असं बोललं ना की जिवारी लागतं बाई. मग रडू येतं. मग रडू आलं की पोटात खड्डा पडतो. आई. मग खड्डा पडलं की परत भरावं लागतं. मग काय करणार? आई शुगर आहे तुम्हाला. आई हॉस्पिटल आहे ना हे. असू दे. धिंगाणा करू नका. धिंगाणा उगाच. करत नाहीये. धिंगाणा नका रडू, करते का. आई. धिंगाणा करते का. घे दर का तू का. हो खाते. रडू नका. नाही रडत. छान आहे लाडू. शिवा बाळा आई. झालं का ग नाश्ता केला. हो हे काय. झालं ना आवरलं ना सगळं बरं वाटतंय ना. हो हो हो. अगं सकाळी बाबांचा फोन आला होता तुझ्या. काय बोलले बाबा. अगं ते 5वी पूजायची आहे ना कुठे करायचं कसं काय सगळं विचारत होते. मग मी सांगितलं बाई जावयाला काय सोन्याचं केलं नाही आता नातवाला तरी सोन्याचं करगुटा करा म्हटलं. हॉस्पिटल. काय सांगताय काकू. हो. माझ्या बाबांनी केलं हो जावयाला सगळं. केलं. सोन्याची चेन सोन्याचं ब्रेसलेट सोन्याचं घोडा पण केलं हो. केलं जावयाला बाई केलं. शेवटी जावई मुलासारखा त्याच्यासाठी करायचंच असतं. पण जावयाचा पोर हरामखोर. आई त्या पोरासाठी कुठे केलं. नातवासाठी काही केलेलं नाही अजून. 2 दिवस झाले बाळण झाली पोर. आला बाप भेटायला नाही आला. भेटायला यायला पाहिजे होतं. नाही पण काकू माझ्या बाबांनी आमच्या यांना बाईक दिली होती की गिफ्ट. हो 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 हो. बाईक दिली होती उगाच खोटं कशाला बोलायला पाहिजे. मग? 2 महिन्यात मोडली बाईक. आता तुमच्या सारखे 3-3 जण त्या बाईकवर रोज बसणार तर मोडणार म्हणजे माझ्यामुळे मोडली बाईक. तुमच्यामुळे नाही. अय्या कोण आहे घरात बाईक मोरायला आणखी. बोल ग बापरे. बोल. परक्याची पोर ना तू बोलून घे. पण आता नाही बोलायला मिळणार आहे. माझा नातू आलाय माझ्या बाजूने बोलायला. राहू दे माझं बाळ आहे ते माझी बाजू घेणार आहे तुमची बाजू नाही घेणार बाळ ते. कुठे. अगं बाई बाळ कुठे. आहे वैरी बाळ आहे. बसा. ती नर्स गेले त्या बाळांना आंघोळी घालायला गेली. आता आणेल ती. बराच वेळ झाला कसं झालं हो? येईल. नाही पण हॉस्पिटल मधली काय आंघोळ असते का हो? छे. असं पाण्याचा हात फिरवतात फक्त. हा, खंगाळलं. नाही तर काय. मी माझ्या बहिणीला बोलवलंय गावावरून चांगली बाळाची मालिश करायला. हो का. हो. वा आमचे अण्णा हा अण्णा माझे बाबा हो बाबा हा गेले. अगं बाई आई जाताना सांगितलं होतं तुझ्या घरी नातू बनून येईन चांगले लाड करून घेईन. वा आले हो दिलेला शब्द पाळला. हिच्या पोटी नातू बनून आले. हो का. हो, वा छान. माझी नणंद येणार आहे गावावरून परत. का तिचे पण बाबा आले नातू बनून. नाही काकू नाही तसं नाही. तुम्ही कसं बोलवलंय तुमच्या बहिणीला मालिश करायला अच्छा. तसं मी माझ्या नंदेला नाही, बोलावलं पाहिजे. हो, हात लागला पाहिजे ना मालिशचा. बाळ घ्या बाळ. जवळ पोरं आणलं पाहिजे. माझं पिल्लू आहे. द्या, द्या, द्या द्या माझ्या अण्णा द्या, हो, अण्णा द्या. आई द्या, पिल्ले. अण्णांना बोलू नका सारखं माझं बाळ आहे ते. आता अण्णा आलेत. अण्णा द्या दे. अण्णांनी अंघोळ द्या. केली. द्या. माझं पिल्लू अगं दे ना बाई. द्या ना. द्या. दे. अहो काय हे काय. काय झालंय. हा, घे दे. हळू सावकाश घे, गं. हळू. हा, हळू. असं झालं. द्या द्या द्या. हे घ्या. हळू. अगं बाई कसं गर गर गा. अगं बाई फक्त ओळखून घ्या कुठलं बाळ कोणाचं आहे ते. म्हणजे म्हणजे ते काय झालं थोडा गोंधळ झाला. काय ते मी बाळांना आंघोळी घालायला घेऊन गेले ना तर ते टॅग अदली बदली झाले त्याच्यामुळे. एवढंच ना. दुसरे टॅग लावा आण. नाही तसं नाही.
अहो म्हणजे टॅगच माझ्याकडनं मध्ये एक फोन आला आणि त्याच्यातनं टॅगच माझ्याकडनं गाळा झाले. कळलं नाही कुठला टॅग कोणाचा आणि कुठला टॅग कोणाचा आहे. त्यामुळे आता मला माहित नाही शिवाली आईचं बाळ कुठलं आणि चेतन आईचं बाळ कुठलं आहे. गोंधळ ऐका ना माझं बाळ म्हणजे हे माझं बाळ नाहीये, माझं- ओळखून घ्या. काय बोलताय तुम्ही? एक मिनिट जरा बघ बघ ए बाळ हे दाखव जरा. हे आपलं वाटतंय आई. हे ऐका ना काकू, मला वाटतंय ते माझं बाळ आहे. हे हे दाखवा जरा. ते आपलं बाळ. हे चेतन आईचं बाळ. बघू आणि हे घ्या अगं शिवाली आईचं बाळ. बघ जरा, हे आपलं आहे का? घेतली ना दोन्ही बाळ. नाही, मी मला आपली- वाटतंय ऐका ना. ए बाई ते माझं बाळ आहे वाटतं मला. एक काहीतरी सांगा ना तुम्ही प्लीज. मला ओळखता येत पण नाही, मुळात टॅग कसं काय गोंधळ कसा घातला टॅगचा? मला काहीच कळत नाहीये सिस्टर. किती गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही. सारखे दिसतायत आणि दोन्ही बाळ. मला काय वाटतं, मला जर विचाराल तर हे जे बोला ना पटापट बोला. हे शिवाली आईचं बाळ ह्यांचं आहे. हे चेतन आईचं बाळ आहे आणि हे शिवाली आईचं माझं बाळ आहे. बाळ. अण्णा, हो. हे दोघं असेल कदाचित. कदाचित कशावरून अंदाज लावला मी. अंदाजावरून आम्ही बाळ ओळखायचं. नाही कळते तू काय बोलते? ऐका ना, ओरडू नका हो तुम्ही. काळजी नाही घेता येत. ऐका, हे जर प्रकरण बाहेर गेलं ना तर माझी नोकरी धोक्यात येईल. ऐका ना प्लीज, तुम्ही गोंधळ घालू नका प्लीज. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मी अंदाज लावला म्हणजे आमच्यासाठी तसं सवयीचं असतं ते. हा म्हणजे काय झालं मी तुम्हाला नीट सांगते. मी अशी जस्ट आत गेले. तर एका नर्सने काय केलं, आमची ती प्रिया नर्स आहे, तिने मला दोन्ही बाळं हातात दिली. मी घेतली, दोन्ही बाळं हातात घेतली. घेतल्यानंतर मी डाव्या हातामध्ये शिवाली आईचं बाळ घेतलं आणि उजव्या हातामध्ये मी चेतन आईचं बाळ घेतलं. हा, आता मी कशी राईटी आहे म्हणून मी आधी काय केलं, डाव्या हातातलं शिवाली आईचं बाळ खाली ठेवलं आणि मग मी चेतना आईचं बाळ खाली ठेवलं. म्हटलं आता बाळांचे टॅग काढायचे, आंघोळी घालायच्या ना, म्हणून मी शिवाली आईच्या बाळाचा टॅग चेतना आईच्या बाळाच्या डाव्या बाजूला ठेवला आणि मग चेतना आईच्या बाळाचा टॅग चेतना आईच्या डाव्या बाजूला ठेवला आणि मग ह्याच्या आईच्या आणि ह्याच्या आईच्या काय झालं सांगते. त्यात गोंधळ असा झाला की नेमकं मला फोन आला. तर मी फोन घेतला आणि मग दोन्ही बाळांना मी टबात घातलं आणि मग मी दोन्ही बाळं विसरली. विसरली नाही, दोन्ही बाळांना मी आंघोळ घातली. दोन्ही बाळांना आंघोळ घातली आणि मग मधल्या काळात मी माझ्या बॉयफ्रेंडशी बोलत होते. तर मग मी फोन ठेवल्यानंतर मग मी कंप्लीट विसरून गेले की नेमकं शिवाली आईच्या बाळाचा टॅग कुठला आहे आणि चेतना आईच्या बाळाचा टॅग. तर माझ्या ह्याचं काय झालं की मला ऐका ना, जर कोणी नीट ऐकलं असेल तर मला सांगेल का शिवाली आईचं बाळ मी कुठल्या बाजूला ठेवलं होतं, म्हणजे मग कळेल की चेतना आईचं बाळ कुठलं. तुला कळतंय का? तू तेव्हाही घोळ घातला होतास आणि आताही घोळच घातलाय. काही कळत आई कसं ओळखायचं बाळ सांगा ना. नीट ओळखून घे. काय परक्याचं बाळ आपल्याला नको. हा, परक्याचं पोर ते कसे संस्कार असतील काय माहिती. उद्या आपल्याच घरी येऊन चोऱ्या माऱ्या केल्या तर काय घ्या. काल टेबलावर 4 सफरचंद होती, त्यातली 2 गायब आहेत. काय करायचं? ओ तुम्हाला काय म्हणायचंय? ती सफरचंद सासूबाईंनी खाल्ली आहेत माझ्या. माझं काय मध्ये मी कशाला खाईन 4 सफरचंद? मी 4 दिवस जरी उपाशी राहिले ना तरी या चरबीवर ढेकर देईन. आई जाऊ. एक मिनिट. तुम्ही शांत बसा. अगं पण माझ्या बाळाचं काय करायचं? कसं ओळखायचं आता बाळ? माझे नेमके अण्णा कुठले मला कळतच नाही. आई, माझ्या बाळाला ना अन्न बोलू नका, तुम्ही शांत बसा. मी ओळखते. इकडे आणा त्या बाळाला आणा. मी ओळखते. कसं ओळखणार? आमच्या अण्णांना मी ओळखते बरोबर. आई इथे दे. आई हळू हळू धरा. हा, मला नको शिकू धरायचं. हळू. हे बघा पोरांनो, तुमच्यातले जे कोण अण्णा असेल ना त्यांनी मी अण्णा असं म्हटलं ना की असं होकार द्या. जो कोण अण्णा नसेल त्याने जास्त शानपणा करू नका. पटकन बघा आता. 1 2 3 अण्णा. रडायला लागले. अगं बाई, म्हणजे 2 अण्णा. हे बा असं होतं. मी मागितलं होतं 1 अण्णा, देवाने दिले 2 अण्णा. काही काय बोलताय? अण्णा 2दा कसे जन्म
जन्माला येतील आणि आपल्याला त्यांच्या घरात कसे काय जन्माला येतील मुळात त्या आणि तुम्ही खरं इथे. तर ना बाळाच्या पुढ्यात आपण हुंकार दिले ना तर ते सुद्धा हुंकारच देतं. यावरनं कसं ओळखणार आपलं बाळ आई, कुठलं आपलं ते? बाळ. त्या इकडे एक बाळ द्या, आमचं बाळ द्या. ते द्या, द्या, आमचं. कुठलं असेल ते द्या आता. माझं बाळ. बाई ग हे मला तर बाई टेन्शन आहे शिवा बाळा. ए बाळा कसं ओळखायचं बाळ आई? ऐका ना मी काय म्हणते, बाळांना इथे ठेवा, इथे ठेवा. का? इथे ठेवा तर बाळांना खरं. इथे कर. बाळांना इथे ठेवा. मी त्याच्या दोघांच्या मधनाशी चालते. त्याने काय होईल? म्हणजे मग जे बाळ माझ्याकडे बघेल ना ते समजूयात की आपण चेतनाईचं बाळ आहे. कशावरून? काल मी जस्ट अशी फिरत होते रिसेप्शनच्या इथे, तर तुमचा नवरा माझ्याकडे खूप घाणेरड्या नजरेने बघत होता. विखार आहे तुमच्या नवऱ्याच्या नजरेत, विखार. खरंच. नाही हो नाही, बिचारा नाईट शिफ्ट करून येतो, डोळे तारवटलेले असतात त्याचे. नाही नाही. बायकांनाच हो, कळते हो, हो तुला. पुरुषांची नजर. जाऊ दे आता, बोलायला लावू नका मला. हे बघा, हे हे माझ्या सांगायचं. नवऱ्याला- ऐका ना, बाळ खायचे की नाही हा, आपल्याला ते महत्वाचं आहे की नाही. आपण नवऱ्याचा प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व्ह करू. इथे ठेवा ना प्लीज. इथे ठेवा तर खरं बाळा. ठेव बाळा. हो, हळू, शिवाली आई, हळू, हळू. तुम्ही पण ठेवा हा. ओके शिवाली आई, हा ठेवलं ना आता बघा. हा ओके चला चल. रॅम्प वॉक आहे का? रॅम्प वॉक आहे? नाही नाही रॅम्प वॉक करतेस का बाई? नाही. हा? दादी चाल ना. म्हणजे माझ्या नजरेत बघून त्यांनी नजर अशी वळवली. नको ते नको. आतून वाटलं नाही तुला त्यांना. ना. ठीक आहे ओके. हे चेतनाईचं बाळ आहे. एक मिनिट, आपण एक मिनिट, आपण एक मिनिट बघूया. एक मिनिट. अरे हे पण बाळ बघतंय. अरे बापरे, म्हणजे दोन्ही बाळांचे बाप एकच आहेत. म्हणजे दोन्ही बाळांचे बाप एकाच माळ्याचे मणी. साहेबांच्या नजरा घाणेरड्या आहेत. ही बाई 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 बाई. बाळानं कसं बाळाला ओळखलं? बघा ना आधी काहीतरी टॅग बदलले, तुम्ही बाळ बदलले. काय केलंय कळतंय का तुम्हाला? हो तर काय करायचं. पण मला माझ्या अण्णांना माझ्याच घरी यायला पाहिजे. दुसऱ्यांच्या घरी गेलेले मला नाही चालणार बाई. आणि तुम्ही शांत बसा आता. शांत बसा जरा. अण्णा 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 लावलाय मगाचपासून. असं वाटतंय आजे सासऱ्यांना कुशीत घेतलंय मी. अहो, पप्पी घेताना अवघडल्यासारखं होईल हो मला माझ्या बाळाची. पप्पीचं ठीक आहे, शी धुताना आता ओळखायचं कसं? कसं ओळखायचं गं? आपलं बाळ, आपलं नातू आम्हाला मिळायला नको काय? होईल. काहीतरी होईल. ऐका ना, ऐका ना, तुम्ही गोंधळ घालू नका. बाहेर पर्यंत जर डॉक्टरांना कळलं ना तर माझी खरंच नोकरी जाईल. नाही, नाही, आम्ही police complaint करू. नको नको नको. प्लीज सोचे गुजराती काही पहिली खाली बस. काकू खाली बस. નર્સ શું થયું છે? નર્સ શું થયું છે? काय झाला तुमका? कशा केवढा आवाज येतात तवा? अरे इथे प्रेशर काय आहे? सॉरी ते वाक्य कमी आहेत ना म्हणून म्हटलं थोडस व्हेरिएशन. नका देऊ तुम्ही तुमचं व्हेरिएशन. हा ठीक आहे. नर्स काय चाललंय? तुमच्या वॉर्ड मधनं इतका आवाज का येतोय? नाव बाळ अदली बदली झालीत आमची. सो सॉरी. एक मिनिट, ऐका ना. काळजी करण्याचं काही कारण असं नाही. कसं? माझं फक्त ना गोंधळ. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला मी नंतर बघते. सॉरी. बाळ जन्माला आलं ना की आम्ही त्याच्या नोंदी लिहून ठेवतो. काही जन्मखुणा असतील तर त्या लिहून ठेवतो. त्यामुळे केस पेपरवर आपल्याला सगळं केस पेपरवर लक्षातच नाही आलं. काळजी अरे हे करा. मला सुचलंच नाही. मला माहितीये तुम्हाला काय. आता त्याच्यात नको बदल इकडे घालू. या. नुसता वेंधळेपणा चाललेला असतो. अहो मॅडम, मी खरंच मी व्यवस्थित विसरलं बाळ. सिस्टर, काय बाळांना मी काय केलं? हसली नाही. तुम सो सॉरी. सिस्टर, सॉरी. नाहीये. सिस्टर, धुवायचे आहेत का हे? नर्स तुमचा वेंधळेपणा पुरे करा आता. सिस्टर, मगाशी तुम्ही चेतना आई आणि शिवाली आईच्या टॅचची बाळं ना तिथेच ठेवून आलात आणि तिथली जुळी बाळं इथे घेऊन आलात. माझं बाळ. माझं पिल्लू. हे घे.